हॅलो एव्हरीवन, गुड इव्हनिंग. एक 2 मिनिटं थांबूयात आपण. बाकीची मुलं जॉईन होतील अशी आशा आहे. मग आपण चालू करूयात. 2 मिनिटं देऊ बाकीच्या मुलांना. ओके, सो लेट्स गेट स्टार्टेड. बरं, पहिल्यांदा काही इन्फॉर्मेशन देतो. इन्फॉर्मेशन नंबर 1, JEE चे ऍडमिट कार्ड आलेले आहेत. कालच रात्री आलेत. डाउनलोड करून घेणे. ठीक आहे. JEE 28 तारखेची. पॉईंट नंबर 2, आज मी थांबलो थोडंसं 2-3 मिनिटं मुलं जॉईन होईपर्यंत. उद्यापासून नाही थांबणार मुलांना, कारण मला माझा सिलेबस संपूर्ण आहे. सो त्याच्यामध्ये वेळ घालवण्यापेक्षा काही ना काही घेतलेलं पुरतं, रिव्हिजन का होईना घेतलेलं पुरतं. ओके, सो हा कंपाऊंड आपण बघितला होता. बेन्झीन रिंग, इट विल अटॅक ऑन कार्बोनिल कार्बन, क्लोरीन गुड लिव्हिंग ग्रुप बाहेर पटकन निघून जातो बाहेर. एकदम सोपा केमिकल कंपाऊंड. इथं पण तेच होतं, कार्बोनिल कार्बनवर अटॅक, क्लोरीन बाहेर. ठीक आहे. काही नवीन रिॲक्शन नाही. आपण काही नेम रिॲक्शन पण बघितल्या होत्या आणि तुम्हाला एक रिॲक्शन पण समजून सांगितली होती. ठीक आहे. ऍक्च्युअली ती अल्डिहाइडचीच रिॲक्शन आहे, पण ती आपण बघूच. ओके, नेक्स्ट CrO2Cl2. इटार्ड रिॲक्शन ऑक्सिडेशन परफॉर्म करतो. इथं ऍडिशन ऑफ ऑक्सिजन, म्हणजे याचं काय पहिल्यांदा अल्डिहाइड अल्कोहोल, अल्कोहोलचं अल्डिहाइड. ठीक आहे. सेम इथं सुद्धा डायरेक्ट म्हणजे अल्कोहोल अँड देन अल्डिहाइड. सो इथं पण तेच होतं. आणि इकडं ही सेकंड कंपाऊंड का बनतो त्याचं आपण काल रिझन बघितलं होतं. कीटोइनॉल फॉर्म त्याचं रिझन आहे. नेक्स्ट आता पुन्हा काही गोष्टी बघा. आता CrO3, मग आपल्याला माहिती काय ऑक्सिडायझिंग एजंट, माइल्ड ऑक्सिडायझिंग एजंट काय करतो, ऑक्सिडेशन करणारे अल्डिहाइडचं प्रिपरेशन. सिम्पलचा पॉईंट आहे. नेक्स्ट इथे बघा, बेन्झाइल क्लोराइड आहे आणि आपल्याला काय करायचं, फक्त हा क्लोरीन काढायचा आहे आणि त्या जागी हायड्रोजन टाकायचा आहे. H2 इन प्रेझेन्स ऑफ PD. ओके, PD आणि BaSO4 हे काय, हे कॅटलिस्ट म्हणून ऍड होतात. PD डी ब्लॉकचा एलिमेंट कॅटलिस्ट म्हणून काम करतो. सरफेसवर बाकी मॉलिक्युल्सला अट्रॅक्ट करून घेतो आणि ऍडिशन ऑफ हायड्रोजन मॉलिक्युल याच्यामध्ये होते. ऍडिशन ऑफ हायड्रोजन किंवा हायड्रोजन कसं काय करणार, Cl बाहेर काढणार, HClचं प्रिपरेशन, प्लस Cl बाहेर काढल्यानंतर त्याची जागा कोण घेणार, दुसरा हायड्रोजन त्याची जागा घेणार. ठीक आहे. अल्डिहाइडचं प्रिपरेशन एकदम सिंपल सी रिॲक्शन आहे. नेक्स्ट इथं जे तुम्हाला दिसतंय हे सेकंड प्रॉडक्ट किंवा CrO3 जो आहे ना, सगळ्यात पहिल्यांदा कोणत्याही कंपाऊंडला अल्कोहोलमध्ये कन्वर्ट करतो आणि अल्कोहोलचं नंतर कन्व्हर्जन अल्डिहाइडमध्ये करतो. ही एक सिंपल मेकॅनिझम दिलेली आहे. कोणत्या टाईपनी परफॉर्म होते ही फक्त ती मेकॅनिझम आहे ऍसिडिक कंडिशनमध्ये. ठीक आहे. ओके, सो बेसिकली CrO3 ऑक्सिडेशन करतो हे आपल्याला माहिती आहे. ऑक्सिडेशन म्हणजे काय, ऍडिशन ऑफ ऑक्सिजन किंवा रिमूव्हल ऑफ हायड्रोजन. अल्कोहोलच्या केसमध्ये रिमूव्हल ऑफ हायड्रोजन करतात. कसं काय करतात, प्रोसेस बघून घ्या. मेकॅनिझम एक छोटंसं, ऑक्सिजनकडे लोन पेअर असतात, लोन पेअर क्रोमियमवर अटॅक करतील. ठीक आहे, आणि एक बॉन्ड ब्रेक होऊन जाईल. ओके, नेक्स्ट हा ऑक्सिजन O- हायड्रोजनला ऍक्सेप्ट करतो. हायड्रोजनचे दोन इलेक्ट्रॉन डबल बॉन्ड फॉर्मेशन मध्ये ऑक्सिजन, म्हणजे सायमल्टेनियसली 3-4 बॉन्ड फिरतात किंवा रिॲक्शन्स होतात. ओके, 3-4 ठिकाणी. रिझल्टंट काय, अल्कोहोलचं कन्व्हर्जन. इथं जो अल्कोहोल तुम्हाला दिसतो याचं कन्व्हर्जन कशामध्ये होतं, अल्डिहाइडमध्ये होतं. ओके, सो CrO3 ऑक्सिडेशन रिॲक्शन परफॉर्म करतो. नेक्स्ट रिॲक्शन आहे
स्टीफन रिॲक्शन, स्टीफन. ओके, सो आता वन बाय वन रिॲक्शनला एकदम याच्यामध्ये बघायचे. एकदम रिॲक्शनला व्यवस्थित बघायचे. ओके, वन बाय वन बघा. आर सी एन रिॲक्शन, हा जर रिॲक्टंट काढला तर आर सी आणि ट्रिपल बॉन्ड एन आहे. ओके, इन प्रेझेन्स ऑफ HCl. HClच्या प्रेझेन्समध्ये ही रिॲक्शन परफॉर्म होते. HCl म्हणजे काय आहे? ऍसिड आहे. ऍसिड इज नथिंग बट सोर्स ऑफ व्हॉट? इट इज अ सोर्स ऑफ H प्लस. ठीक आहे, H प्लसचा सोर्स आहे. फर्दर रिॲक्शन काय होतं? ट्रिपल बॉन्ड मधला एक बॉन्ड ब्रेक होतो, दोन्हीकडे हायड्रोजनची ऍडिशन होऊन जाते. ठीक आहे, दोन्हीकडे हायड्रोजनची ऍडिशन होऊन जाते. सो पहिला कंपाऊंड बनला आर सी, एका साईडला H, डबल बॉन्ड N आणि H. ठीक आहे, नेक्स्ट याच्यामध्ये वॉटरचे रिॲक्शन परफॉर्म केली ऍसिडिक कंडिशन मध्येच. आणि काल तुम्हाला एक पॉईंट सांगितला होता, तो मी आज एक्सप्लेन करेलच. वॉटर आणि नायट्रोजन एकमेकांना रिप्लेस करायचं काम करत राहतात, कंटिन्युअस रिप्लेस करत राहतात. ठीक आहे, सो इथं लोन पेअर आहेत, लोन पेअरचा अटॅक होईल. ठीक आहे, कार्बोनिल कार्बनवर डबल बॉन्ड ब्रेक होईल. ओके, इंटरमिडिएट काय बनतो? आर सी. आता नीट बघा बरं का, H हा बॉन्ड ब्रेक झाला ना, इथे नायट्रोजन हायड्रोजन, बॉन्ड ब्रेक होऊन इलेक्ट्रॉन्स नायट्रोजनकडे गेले म्हणून निगेटिव्ह चार्ज. ओके, आणि इथं OH2. आता OH2 लिहितोय, ऑक्सिजनचे 3 बॉन्ड आहेत म्हणून मी पॉझिटिव्ह चार्ज दिला. पॉझिटिव्ह चार्ज स्टेबल करायला ऑक्सिजन काय करतो? हायड्रोजनला बाहेर करतो. हा हायड्रोजन कुठं जाईल? नायट्रोजनकडे. सो नेक्स्ट कंपाऊंड आर सी एच, आणि इकडे बनतो OH, इकडं NHH. ठीक आहे, नाव आपण जर लोन पेअर बघितले तर ऑक्सिजनकडे 2 लोन पेअर असतात, नायट्रोजनकडे 1 लोन पेअर असतं. नेक्स्ट पॉईंट, नायट्रोजन काय करतो? सॉरी, ऑक्सिजन काय करतो? ऑक्सिजन त्याचे लोन पेअर वापरून आणखी एक डबल बॉन्ड बनवायचा प्रयत्न करतो, डबल बॉन्ड. आता कार्बनचे 5 बॉन्ड होतील, एक बॉन्ड बाहेर काढावा लागेल कार्बनला, तो कोणता जातो? नायट्रोजन जातो. एक नेहमी लक्षात ठेवा, ऑक्सिजन नायट्रोजनला रिप्लेस करायचं काम करतो, नायट्रोजन ऑक्सिजनला. ठीक आहे, सो ऑक्सिजन इथं प्रयत्न केला, नायट्रोजन बाहेर निघून गेलाय. ओके, नेक्स्ट कंपाऊंड मध्ये काय बनणार आहे बघा, आर सी, डबल बॉन्ड O, ह्या साईडला H आणि इकडे एक हायड्रोजन. आता हायड्रोजन ऑक्सिजन 3 बॉन्ड बनवत म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज. नंतर ऑक्सिजन काय करेल? दोन्ही इलेक्ट्रॉन घेऊन टाकेल, H प्लसला बाहेर सोडून देईल. ठीक आहे, हा H प्लस कुठं जोडायचा? जो बाहेर पडतो ना तो ग्रुप. सो बाहेर कोणता ग्रुप पडलेला आहे? नायट्रोजन H विथ निगेटिव्ह चार्ज. ठीक आहे, हा बाहेर पडलेला हायड्रोजन इकडे फक्त शिफ्ट करायचा आहे. सो नेक्स्ट कंपाऊंड NH2 न बनता काय बनतो? NH3. ठीक आहे, आणि हा आर सी डबल बॉन्ड O आणि H म्हणजे अल्डिहाइड. ठीक आहे, ही स्टेप बाय स्टेप रिॲक्शन, या रिॲक्शनला म्हटलेलं स्टीफन रिॲक्शन. स्टीफन नावाच्या सायंटिस्टने ही रिॲक्शन फाइंड आउट केली होती. ओके, याच्यामध्ये SnCl2 चा रोल काय असतो? कॅटलिस्टचा रोल असतो. जास्त काही मेन रोल नाही आहे याच्यामध्ये. ट्रिपल बॉन्ड ब्रेक करणं थोडंसं क्रिटिकल आहे किंवा नाजूक काम आहे. क्रिटिकल म्हणजे अवघड नाहीये, थोडंसं हे टेम्परेचर वाढवलं तर डबल बॉन्ड सुद्धा ब्रेक होऊ शकतो, कारण दोन्ही पाय बॉन्ड असतात, ट्रिपल बॉन्ड आणि डबल बॉन्ड. ओके, सो SnCl2 ट्रिपल बॉन्डला ब्रेक करायचं मेन काम करतं. ठीक आहे, HCl सोर्स ऑफ हायड्रोजन. ओके, इट्स अ मेकॅनिझम ऑफ स्टीफन रिॲक्शन. स्टीफन रिॲक्शनचं मेकॅनिझम आहे. आय होप हे सगळ्यांना समजलं असेल. याच्यानंतर ही झाली स्टीफन रिॲक्शन वरची, आणि ही एवढीच रिॲक्शन आहे, म्हणजे याच्यामध्ये काही फार चेंजेस वगैरे काही करायचा पॉईंटच नाहीये. इथं आरच्या ऐवजी फक्त वेगवेगळे ग्रुप्स येऊ शकतात. ठीक आहे, त्या हिशोबाने अल्डिहाइड वेगळा बनेल. एवढाच मेन जो काही चेंज होतो ना तो आर ग्रुपमध्येच होतो. बाकी सिक्वेन्स तीच आहे, सिक्वेन्स ऑफ रिॲक्शन तीच आहे. सायनाइड बरोबरच स्टीफन रिॲक्शन परफॉर्म होते आणि त्याचं कन्व्हर्जन अल्डिहाइडमध्ये होतं. ओके, नेक्स्ट रिॲक्शन आहे डिबल. आता हे डिबल खूप महत्वाचं आहे. ऍक्च्युली डिबलचा अर्थ काय होतो? पहिल्यांदा तुम्हाला स्ट्रक्चर दाखवतो. हा जो कंपाऊंड आहे हा डिबल आहे. ठीक आहे, ह्या कंपाऊंडला म्हणायचं डिबल. कसं काय? अल्युमिनियम किती व्हॅलन्सी दाखवतो? 3 व्हॅलन्सी दाखवतात, 3 बॉन्ड बनवतात. एका बरोबर हायड्रोजन बनवला, एक बॉन्ड हायड्रोजन बरोबर. बाकीचे 2 बॉन्ड आयसोब्युटाइल बरोबर. ब्युटाइल म्हणजे काय? सो इथं बघा, मिथेन, इथेन, प्रोपेन, ब्युटेन. ओके, आयसोब्युटाइल. इकडे पण बघा, मिथेन, इथेन, प्रोपेन, ब्युटेन. ओके, आयसोब्युटाइल, 2 आयसोब्युटाइल बरोबर, आणि नंतर अल्युमिनियम आणि एक हायड्रोजन. याला काय म्हणायचं? डिबल का म्हणतात? डाय, डी स्टँड्स फॉर डाय आयसोब्युटाइल अल्युमिनियम, Al, अल्युमिनियम हायड्राइड.
ओके, डिबलचा फुल फॉर्म समजला का? डाय, या कंपाऊंडचं नावच आहे ते, हा जो कंपाऊंड आहे ना त्याचं नावच आहे डाय. डी स्टँड्स फॉर डाय. आयसोब्युटाइल, म्हणजे हा जो ग्रुप येतो किंवा हा जो ग्रुप येतो, ठीक आहे, डाय आयसोब्युटाइल अल्युमिनियम हायड्राइड. ठीक आहे, हा तो मेन ग्रुप आहे. ओके, सो हा एक मेन रिॲक्शन किंवा मेन काय आपण तुम्ही म्हणा याला मेन रिॲक्टर जो रिॲक्शन मध्ये पार्टिसिपेट करणार आहे. ठीक आहे, हा रिॲक्शन मध्ये पार्टिसिपेट करतो. ओके, एनसीआरटी मधला क्वेश्चन किंवा एनसीआरटी मधला एक्झाम्पल आहे हे जे तुम्हाला दिसतंय ते. कंपाऊंड काय आहे? आर, देन सी, पुन्हा सायनाइड ग्रुप, ट्रिपल बॉन्ड एन. ओके, पहिल्यांदा डिबल वापरला, त्याच्यानंतर H2O वापरला आणि मग अल्डिहाइडचं प्रिपरेशन. रिॲक्शनचं मेकॅनिझम घेणार आहे, ते काही विशेष नाही त्याच्यामध्ये. पहिल्यांदा डिबलचा मिनिंग आणि बाकीच्या गोष्टी क्लिअर झाल्या का? क्लिअर झालं का? कारण रिॲक्शन डिबलच्या रिॲक्शन येतात बरं का. क्लिअर झालं की नाही झालं? प्रत्येकाने टाका बरं पटापट. चलो, क्लिअर झालं की नाही झालं? हे डिबल कशाला म्हणायचं, त्याचा केमिकल फॉर्म्युला काय आहे, सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्या का? मला ह्या सगळ्या गोष्टी क्लिअर हव्या आहेत. ओके, माझ्या आता काही क्वेश्चन्स आहेत. क्वेश्चन नंबर 1, तुमच्याकडे रिॲक्शन समोर दिलेली बघा, डिबलची रिॲक्शन समोर आहे. या रिॲक्शनकडे बघा आणि मला काही क्वेश्चनचे आन्सर द्या. क्वेश्चन नंबर 1, डिबल हा ऑक्सिडायझिंग एजंट आहे का रिड्युसिंग एजंट आहे? काय वाटतं? डिबल हा ऑक्सिडायझिंग एजंट आहे का रिड्युसिंग एजंट आहे? एनीवन? तुमच्या समोर जी तुम्हाला रिॲक्शन दिसते ही कशाची रिॲक्शन आहे? ऑक्सिडेशनची रिॲक्शन आहे का रिडक्शनची रिॲक्शन आहे? एनीवन? त्याच्यावरून तुम्हाला एक अंदाज येईल ना की हे ऑक्सिडेशन आहे का रिडक्शन आहे. नाही सांगता येते? सोपं आहे ना मुलांना. सर तुम्ही ते जे सांगत होता ना, तर ते लिंक ओपन होत नाहीये. कोणती लिंक ओपन होत नाहीये? म्हणजे ते ऍडमिट कार्डची. ऍडमिट कार्डची लिंक ओपन होत नाहीये. अच्छा, JEE च्या ऍडमिट कार्डची लिंक ओपन होत नाहीये. हा, बरं ठीक आहे, माझ्याकडे तुमचं डायरेक्ट हे पण नाहीये पोरांनो. तुम्हाला लिंक पाठवू तरी कसं काय? ऍक्च्युली 3 लिंक दिलेल्या आहेत गव्हर्नमेंटनी आणि जेवढं मला माहिती आहे बाकीच्या मुलांनी, माझ्या बाकीच्या काही स्टुडंट्सनी डाउनलोड सुद्धा केले, मला पाठवले सुद्धा डाउनलोड झालेले. सो ठीक आहे, मी पाठवते नंबर. तीन लिंक आहे ना. जस्ट लेट मी ट्राय दिस आउट. मी तुम्हाला देऊ कसं काय त्या लिंक? बरं, एक काम करतो, आजचा जो व्हिडिओ टाकेल ना मी युट्यूबवर, त्या व्हिडिओच्या खाली मी त्या लिंक 3 टाकून देतो डिस्क्रिप्शन मध्ये. ठीक आहे, तिथून क्लिक करा आणि तिथून हे करा. बहुतेक तुमची लिंक आहे ती दुसरी असेल, थर्ड पार्टीची असेल, गव्हर्नमेंटची नसेल. नाहीतर मग ग्रुपला मेसेज टाका की तसा. मी ग्रुपवर नाहीये ना, मी कसं काय? बरं ठीक आहे. हा, ओके, सो बॅक टू आवर पॉइंट. इट्स अ ऑक्सिडेशन रिॲक्शन. करेक्ट आहे, ही ऑक्सिडेशन रिॲक्शन आहे बिकॉज ऍडिशन ऑफ ऑक्सिजन झालेलं आहे. आता रिॲक्शनचा सिम्पलचा पॉईंट बघा. ओके, तुम्हाला मी आता डिबलचं स्ट्रक्चर दाखवलं. एक नेहमी पॉईंट लक्षात ठेवायचा पोरांनो, LiAlH4, AlH4, लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड किंवा डिबल झाला. डिबल म्हणजे ॲल्युमिनियम एका साईडला, हायड्रोजन, मग हे आयसोब्युटाइल वगैरे काय ते ग्रुप येतो. इथून आणि इथून बाहेर काय निघतो? H-. एक पहिला पॉईंट. ठीक आहे, आता रिॲक्शन मेकॅनिझम पटकन बघून घेणे, अवघड काहीच नाहीये. RC 1 2 3 नायट्रोजन. डिबल मधनं काय येणार? H-. काय? स्ट्रॉंग न्यूक्लियोफाईल. अटॅक कोणावर करणार? कार्बनवर. का बरं? इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. नायट्रोजन मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह, कार्बन लेस इलेक्ट्रोनिगेटिव्ह, डेल्टा पॉझिटिव्ह चार्ज,
याचा अटॅक इथे झाला, डबल बॉन्डचं ब्रेकिंग. नेक्स्ट पॉइंट RCH डबल बॉन्ड N, मीडियम वॉटर आहे, आपण पाहिजे थोडे हायड्रोजन घेऊ शकतो, म्हणून मी याला एक हायड्रोजन जोडला. प्लस दुसरी स्टेज, ही पहिली स्टेज झाली, आता दुसरी स्टेज, त्याच्यामध्ये वॉटरचे रिॲक्शन. वॉटर दिसला, नायट्रोजन दिसला की आपल्याला माहिती आहे वॉटर नायट्रोजनला रिप्लेस करायचं काम करतो, नायट्रोजन वॉटरला. ओके, सो हे टेम्परेचरवर डिपेंड असतं बेसिकली. सो ऑक्सिजन त्याच्याकडे दोन लोन पेअर आहेत, हे काय करतात, ह्या कार्बनवर अटॅक करायचा प्रयत्न करतात, हा बॉन्ड ब्रेक होतो. सो एक इंटरमिडिएट बनतो RCH. एन मधले दोन बॉन्ड पैकी एक बॉन्ड ब्रेक झाला. ठीक आहे, हा आधीचा हायड्रोजन, वॉटरचा एक हायड्रोजन मी आत्ता इथं देऊन टाकतो आणि इथं OH जोडून टाकतो. पॉईंट लक्षात आला असेल, H2O होता ना, दोन हायड्रोजन होते, एक हायड्रोजन मी नायट्रोजनला शिफ्ट करून टाकला. ठीक आहे, पॉझिटिव्ह चार्ज निगेटिव्ह चार्ज बॅलन्स करणं त्यापेक्षा आधीच शिफ्ट करून टाकला मी, एक स्टेप वाचवली, तुमच्या जर लक्षात आलं असेल तर. ओके, नेक्स्ट मध्ये पुन्हा एकदा इथं डबल बॉन्ड बनवायचं काम करतो ऑक्सिजन, हा बॉन्ड ब्रेक होईल. सो फायनल कंपाऊंड शुड बी RCH डबल बॉन्ड O प्लस NH3. ठीक आहे, हा पॉईंट महत्वाचा आहे पोरांनो. एक नेहमी लक्षात ठेवा, नायट्रोजनला रिप्लेस करतो ऑक्सिजन, ऑक्सिजनला रिप्लेस करतो नायट्रोजन, हा त्यांचा कार्यक्रम चालूच राहतो. ओके, कोणत्या फॅक्टर्स डिसाईड करतात, एक कॉन्सन्ट्रेशन डिसाईड करतं आणि दुसरं टेम्परेचर डिसाईड करतं की कोण कोणाला रिप्लेस करणार आहे. ठीक आहे, ऑक्सिजनला रिप्लेस करायचं असेल तर थोडंसं स्लाइटली टेम्परेचर जास्त लागतं किंवा ऍसिडिक मिडियम लागतं. ओके, नायट्रोजनला रिप्लेस करायचं तर ऍसिडिक मिडियम नसतं तरी चालतं, पण OH ला रिप्लेस करायचं थोडंसं ऍसिडिक मिडियम लागतं. सो कंडिशन्स आहेत, त्या कंडिशनच्या हिशोबाने रिप्लेसमेंट होतं. ओके, ही रिॲक्शन मेकॅनिझम क्लिअर झालं. डिबलचं वर्किंग क्लिअर झालं, बाकीच्या गोष्टी क्लिअर झाल्या का, कोणाला काही डाऊट नसावा. ओके, याच्या काही रिॲक्शन्स बघायच्या आहेत आपल्याला पुढे आणखी. ठीक आहे, काही स्टुडंट्सनी मला हॅलो अल्केनचे व्हिडिओज मागितले होते, मी व्हिडिओज अपलोड करायला सुरुवात केलेली आहे. कालचा व्हिडिओ अपलोड करता करता मध्ये राहिला तो, त्यामुळे पुन्हा मला अपलोड करावा लागला. आज मी एक व्हिडिओ अपलोड केलाय, तुम्हाला तो दिसत असेल. ठीक आहे, त्याच चॅनलवर ग्रुपवर वगैरे तो आहे. ओके, नेक्स्ट, डिबल शोज सिलेक्टिव्ह रिडक्शन. सिलेक्टिव्ह रिडक्शनचा अर्थ काय होतो, काही पर्टिक्युलर ठिकाणीच तो अटॅक करतो. ओके, आता मी तुम्हाला काय सांगितलं, डिबल मधनं बाहेर काय निघतो, H-. काय, न्यूक्लिओफाईल, इट्स अ व्हेरी गुड न्यूक्लिओफाईल. ह्या कंपाऊंड मध्ये बघा, आता हे तुम्हाला समजलं पाहिजे, ऍडव्हान्स लेवलचा आहे. ओके, दोन्ही कार्बन आहेत आणि दोन्ही कार्बन म्हणजे आपण त्याला एकाला डेल्टा निगेटिव्ह आणि एकाला डेल्टा पॉझिटिव्ह असं नाही करू शकत, दोन्ही कार्बन आहेत ना. ठीक आहे, तर इथं काही चार्ज सेपरेशन नाहीये, हा पॉईंट क्लिअर झाला. इथं काही चार्ज सेपरेशन नाही. इथं ज्यावेळेस आपण लिहितो CN, कार्बन आणि नायट्रोजन मध्ये ट्रिपल बॉन्ड आहे आणि नायट्रोजन इज मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह दॅन कार्बन, सो आपण डेल्टा निगेटिव्ह चार्ज नायट्रोजनवर आणि डेल्टा पॉझिटिव्ह चार्ज कार्बनवर लिहितो. अशा वेळेला H- आला की H- ला फक्त काय दिसतं, पॉझिटिव्ह चार्ज त्याला पाहिजे असतो अटॅक करण्यासाठी, तो इथं अटॅक करूच शकत नाही. का बरं, इथं पॉझिटिव्ह चार्जचं सेपरेशनच नाही, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्जेस नाहीये इथे. इथे काय फक्त इलेक्ट्रॉन्स आहेत. ओके, इथं इलेक्ट्रॉनिगेटिव्हिटी मधला डिफरन्स नाहीये, दोन्ही कार्बन आहेत, त्यामुळे तो इथं अटॅक करू शकत नाही. डिबल कधीही डबल बॉन्डवर रिॲक्ट करत नाही, डबल बॉन्ड आहे तसा राहतो, प्रिझर्व राहतो. ओके, आणि हे कोणत्या पॉइंटवर अटॅक करतो, ज्या ठिकाणी इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स आहे, फॉर एक्झाम्पल सायनाइड, फॉर एक्झाम्पल अल्डिहाइड. ठीक आहे, किंवा कार्बन आणि क्लोरीन असेल, अशा ठिकाणी तो जाऊन अटॅक करायचा मॅक्झिमम प्रयत्न करतो. ठीक आहे, पण डबल बॉन्डच्या ठिकाणी तो अटॅक करत नाही, कारण डबल बॉन्डमध्ये चार्ज सेपरेशन नसतं. बाकी रिॲक्शन तर तीच आहे, H- अटॅक ही कार्बनवर होणार, ट्रिपल बॉन्ड ब्रेक होईल, डबल बॉन्ड राहील, देन वॉटर काय करणार, नायट्रोजनला रिप्लेस करणार, अल्डिहाइडचं प्रिपरेशन. रिॲक्शन सेम आहे. मेन मेसेज सेकंड रिॲक्शन मधनं हाच आहे की डिबल डबल बॉन्डला हात लावत नाही, रिझन पण मी तुम्हाला सांगितलं. ठीक आहे, ही झाली ही स्लाइड महत्वाची आहे. कोणाला काही डाऊट असेल तर विचारू शकता, मी थोडस 10 सेकंद थांबलेलो आहे, क्वेश्चन तुम्ही विचारू शकता.
ठीक आहे, कोणाला काहीच डाऊट नाही? व्हेरी गुड. चल पुढे जाऊ. रिॲक्शन्स ऑफ डिबल. अगेन डिबलचे रिॲक्शन्स. नवीन काहीच नाही, तोच पॉईंट लक्षात ठेवायचा. काय डिबल काय देतं? H मायनस. इथं अटॅक करायला कुठं चान्स आहे का? खूप चान्स आहे. ठीक आहे, या ठिकाणी अटॅक करायचा. बाहेर काय निघणार? हा ग्रुप निघालाय. ओके, नवीन काही नाही. आपल्याला एकदा एखादी गोष्ट समजली का विषय मिटून जातो त्याचा. CrO2 Cl2 ही आधी पण बघितलं होतं. इटार्ड रिॲक्शन आपण बघितली होती, याच्या आधी पण बघितली होती इटार्ड रिॲक्शन. तीच आहे. टोलिन रिएजंट, CH3चं ऑक्सिडेशन होतं आणि अल्डिहाइडचं प्रिपरेशन होतं. ठीक आहे, सो इटार्ड ही डिबलची रिॲक्शन महत्वाची आहे. H मायनसचा अटॅक होतो. ओके, H मायनसचा अटॅक होतो. चार्ज सेपरेशन बघितलं जातं. हा मेन पॉईंट आहे. फंक्शनल ग्रुप इथं वेगळा आहे. या रिॲक्शनमध्ये नवीन काय आहे तर फक्त फंक्शनल ग्रुप वेगळा आहे, दुसरं नवीन काहीही नाही. ठीक आहे, लॉंग चेन आहे ही, काही फरक पडत नाही. ओके, नेक्स्ट अगेन CrO3 काय करतं? ऑक्सिडायझिंग एजंट. याचं ऑक्सिडेशन करणार, हे अनहायड्रेट आहे. ठीक आहे, झालं ऑक्सिडेशन. काही गोष्टी शॉर्टकटमध्ये लक्षात ठेवा, त्याचं शॉर्टकट असताना बाकी डोकं लावायची गरजच नाही. ठीक आहे, बाकी म्हणजे तुम्हाला पटतंय की नाही बघा. तुम्हाला रिॲक्शन मेकॅनिझम पाहिजे, रिॲक्शन मेकॅनिझम पण सांगू शकतो, प्रश्न तो नाही. पण तुम्हाला सांगितलं ना Cr2O7 CrO3 ऑक्सिडायझिंग एजंट, ऑक्सिडेशन करायचा प्रयत्न करायचा फक्त. ओके, बेन्झिनला करू शकत नाही कारण ॲरोमॅटिक रिंग आहे. CH3 आहे ना मोकळा, याचं ऑक्सिडेशन करा. माइल्ड ऑक्सिडायझिंग एजंट आहेच तो, अल्डिहाइड पर्यंत जाऊन थांबतोच. ठीक आहे, नेक्स्ट हा कंपाऊंड आहे. आता याचं आपल्याला मेकॅनिझम बघावं लागेल. ओके, पाण्यामध्ये टाकल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा काय होतं? मेटल वेगळं, नॉन मेटल वेगळं. सो मेटल पासून याला मी तोडलं, Na प्लस HSO3 मायनस. ठीक आहे, याच्यामध्ये पण HSO3 मायनस तुम्हाला स्ट्रक्चर माहिती पाहिजे. इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये झालेलं हे स्ट्रक्चर. H2SO4चं स्ट्रक्चर त्याच हिशोबाचं हे स्ट्रक्चर असतं. कसं स्ट्रक्चर? S डबल बॉन्ड O डबल बॉन्ड O, या ठिकाणी OH आणि या ठिकाणी ONA, हे स्ट्रक्चर आहे बरं का. इथून हा ब्रेक झाला, इथं पॉझिटिव्ह चार्ज वेगळा, इथं निगेटिव्ह चार्ज वेगळा. म्हणजे निगेटिव्ह चार्ज कोणावर असतो? ऑक्सिजनवर असतो. ठीक आहे, हा निगेटिव्ह चार्ज कोणावर अटॅक करेल? कार्बोनिल कार्बनवर. ठीक आहे, हा डबल बॉन्ड ब्रेक होईल, O मायनस चार्ज इथे. इथे बघा, कार्बनवर OSO2H, म्हणजे इथं बघा OSO2 आणि H. ठीक आहे, हा ओके, एक मिनिट. इथं HSO3 आहे. एक मिनिट, इथं मी 4 काढले चुकून. हा असं स्ट्रक्चर आहे, हे असं स्ट्रक्चर आहे. ऑक्सिजन 3 आहेत ना. ठीक आहे, 3 ऑक्सिजन आहेत. सो OSO2H, O हा वेगळा, SO2 आणि H. ठीक आहे, हा निगेटिव्ह चार्ज, त्याला पॉझिटिव्ह चार्ज सोडियम कनेक्ट होऊन जाईल. ओके, नेक्स्ट पॉईंट मध्ये प्रोटॉन शिफ्ट. प्रोटॉन शिफ्ट मध्ये हा हायड्रोजन जो दिसतो ना, OH चा हायड्रोजन, हा ऍसिडिक असतो, हा बाहेर निघून जातो H प्लस बनून. हा कुठं शिफ्ट होईल? हा या ठिकाणी शिफ्ट होईल आणि सोडियम त्याच्या पोझिशनला शिफ्ट होईल. ओके, बाय सल्फाइड ऍडिशन कंपाऊंड. इट्स अ क्रिस्टलाइन कंपाऊंड बेसिकली. हा क्रिस्टलाइन कंपाऊंड असतो, त्याच्यामुळे आपण कार्बोनिल ग्रुपचा प्रेझेन्स आहे की नाही हे फाइंड आउट करू शकतो NaHSO3 चा यूज करून. ही सिंपल रिॲक्शन आहे याच्यामध्ये. ठीक आहे, रिॲक्शनची जी तुम्हाला इथं दाखवलेली ही रिॲक्शन. ओके, सो इथपर्यंत कोणाला काही प्रॉब्लेम असेल विचारा. काही डाऊट असेल तुम्ही विचारू शकता. मला फास्ट जायचं नाहीये मुलांना, मला स्लोच जायचं आहे. ठीक आहे, त्यामुळं मी मध्ये थोडा गॅप घेऊन हे करतोय. सांगायचंय मला तुम्हाला, जेणेकरून तुम्हाला एक वेळ मिळावा सगळ्या गोष्टी सांगणार आहे. ओके, लास्ट पॉइंट रिपीट करू. हा, रिॲक्शन रिपीट करून टाकतो. हा स्ट्रक्चर कसा आहे? S डबल बॉन्ड O OH ONA. वॉटरमध्ये टाकला Na प्लस O मायनस. O मायनसचा अटॅक इथे, डबल बॉन्ड ब्रेक होणार. ठीक आहे, OSO3H वरती कनेक्ट झाला, O मायनस बनेल ना, आणि तिथं हा पॉझिटिव्ह चार्ज सोडियमचा लागून गेला. ठीक आहे, नेक्स्ट पॉईंट मध्ये प्रोटॉन ट्रान्सफर. प्रोटॉन ट्रान्सफर का होतं? हा OH चा जो हा H असतो ना,
हा ऍसिडिक असतो, म्हणजे हा पटकन बाहेर निघून जातो. ऍसिडिक हायड्रोजन असतो हा. हा बाहेर निघून गेला की हा सोडियमची जागा घेतो आणि सोडियम तीच जागा घेतो. ठीक आहे, हा शिफ्ट झालेला आहे फक्त. या कंपाऊंडला काय म्हणतात, कोणत्या टाईपचा कंपाऊंड, तो इट्स बाय सल्फाइड ऍडिशन कंपाऊंड. बाय सल्फाइड ऍडिशन किंवा हा क्रिस्टलाइन कंपाऊंड असतो. कार्बोनिल ग्रुप प्रेझेंट आहे की नाही मॉलिक्यूलमध्ये हे आपल्याला इथून फाइंड आउट करता येतो. ठीक आहे, कार्बोनिल ग्रुप असेल तर इथं हा टाईपचा कंपाऊंड आपल्याला मिळतो, क्रिस्टलाइन कंपाऊंड मिळतो बेसिकली. ठीक आहे, क्रिस्टलाइन कंपाऊंड मिळतो. ओके, आणखी काय डाऊट असेल तर तुम्ही विचारू शकता. आणखी कोणाला काहीही डाऊट असेल तर विचारू शकता. नाहीये? ठीक आहे. चल, मेसेज बॉक्समध्ये तुम्हाला 3 लिंक दिसतील. तिन्ही लिंक पैकी कोणत्या लिंकवर क्लिक करून तुमचा JEEचं हे डाउनलोड करून घ्यायचं, ऍडमिट कार्ड. पण लेक्चर झाल्यानंतर, आत्ता करून घ्यायचं नाही. आत्ता करायचं नाही बरं का, नंतर करून घ्या. ओके, नेक्स्ट पुढची रिॲक्शन बघा. सगळ्यात पहिल्यांदा ह्या रिॲक्शनमध्ये एक पर्टिक्युलर कंपाऊंड बनतो. हेमी ऍसिटल कशाला म्हणतात आणि ऍसिटल कशाला म्हणतात, ऍसिटल कशाला म्हणतात हे पहिल्यांदा बघून घ्या. फंक्शनल ग्रुप त्याचा इम्पॉर्टंट आहे. ओके, आता वन बाय वन रिॲक्शन पहिल्यांदा बघू आणि मग ह्या फंक्शनल ग्रुपकडे पण बघू. 2 नवीन फंक्शनल ग्रुप आपल्याला शिकायला मिळतील याच्यामध्ये. हा कोणता आहे, अल्डिहाइड. स्ट्रक्चर काढलं, RC डबल बॉन्ड OH. एकदम सोपं आहे, काही अवघड नाहीये. हा काय, अल्कोहोल, ROH. ऍसिडिक कंडिशन दिसते, ठीक आहे. नेक्स्ट पॉईंट एकदम सोपा आहे. ऍसिडिक कंडिशन मध्ये सोल्युशन मध्ये H+ खूप आहे. ऑक्सिजनकडे लोन पेअर असतात, इकडे लोन पेअर, इकडे लोन पेअर. हा लोन पेअरनी काय केलं, ह्या लोन पेअरनी केला अटॅक. ठीक आहे, कार्बोनिल कार्बनवरच करणार तो अटॅक. हा बॉन्ड ब्रेक होऊन जाईल. ओके, कंपाऊंड कोणता बनला, RC. इथं O, इथं H आहेच ऑलरेडी, आणि इकडे काय बनल, OR. ठीक आहे, इथं एक H बनेल, इथं निगेटिव्ह चार्ज. ठीक आहे, पण इथं पॉझिटिव्ह. ऑक्सिजनचे 3 बॉन्ड झाले ना, म्हणून पॉझिटिव्ह चार्ज. मग आता काय करेल, हा दोन्ही लोन पेअर स्वतःकडे घेऊन टाकेल, पॉझिटिव्ह चार्ज न्यूट्रल होईल, H+ म्हणून बाहेर निघेल, आणि हा H+ हे ऑक्सिजनकडे शिफ्ट होऊन जाईल. हे सगळं वेगवेगळं लिहित बसण्यापेक्षा, पुन्हा पुन्हा तेच लिहिण्यापेक्षा, मी सरळ हा हायड्रोजन इथून शिफ्ट करतो आणि वरती लिहून टाकतो. ओके, बनला हा कंपाऊंड विच इज नथिंग बट हेमी ऍसिटल ग्रुप. हेमी ऍसिटल. ठीक आहे, आणखीन एक पॉईंट. एका कार्बनला 2 OH जसे अनस्टेबल असतात, तसेच एक OH आणि OR हे सुद्धा अनस्टेबल असतात. याला जर थोडीशी हीट दिली तर हे लगेच रिॲक्शन मध्ये जातात. ओके, इट इज अनस्टेबल स्पेसिस. ओके, त्याच्यामुळे याला असं ब्रॅकेटमध्ये टाकलेलं आहे, इंटरमिडिएट स्पेसिस आहे. जर तुम्हाला ही स्पेसिस पाहिजे असेल तर टेम्परेचर कमी ठेवावं लागतं, तुम्हाला हा कंपाऊंड मिळेल. ओके, तुम्ही याला प्रिझर्व पण करू शकता, पण टेम्परेचर तुम्हाला कमी पाहिजे. नेक्स्ट पॉईंट मध्ये काय केलं, आणखीन एक अल्कोहोल घेतलाय, ROH चा पुन्हा एकदा अटॅक. सो आता हे काही अवघड नाहीये, पुन्हा त्याच गोष्टी करायच्या आहेत. ROH, ऑक्सिजनवर लोन पेअर, लोन पेअरने अटॅक केला कार्बनवर, बाहेर कोण निघल, बाहेर OH. का बरं OH, ऍसिडिक कंडिशन दिसते. ऍसिडिक कंडिशननी जर इथं हायड्रोजन ऍक्सेप्ट केला तर इट बिकम्स अ गुड लिव्हिंग ग्रुप. ओके, OH कधीपर्यंत बाहेर निघत नाही, जोपर्यंत तो गुड लिव्हिंग ग्रुप बनत नाही तोपर्यंत तो बाहेर निघत नाही. आणि त्याला जर गुड लिव्हिंग ग्रुप बनवायचा असेल तर ऍसिड लागतो. ऍसिड केला म्हणजे हायड्रोजन ऍक्सेप्ट केला की हा वॉटर म्हणजे गुड लिव्हिंग ग्रुप मध्ये कन्वर्ट होतो. सो हा बाहेर निघून जाईल. फायनल कंपाऊंड काय बनेल मी वरती लिहितो. पहिला R ग्रुप आहे तसा, हा R ग्रुप, देन कार्बन, त्याचे हायड्रोजन, आणि हा खालचा OR ग्रुप आहे तसा लिहितो OR. ठीक आहे, वरती वॉटर बाहेर निघून गेला, प्लस वॉटर सेपरेट लिहून टाकतो. आणखी या कार्बनची एक व्हॅलन्सी बाकी आहे वरच्या साईडला, इथं काय बनेल, O आणि R. O आणि R. ठीक आहे, दोन्हीकडे OR याला म्हणायचं ऍसिटल. ठीक आहे, याला म्हणतात ऍसिटल ग्रुप. रिॲक्शन मेकॅनिझम समजली का? यस ऑर नो मेसेज टाका प्रत्येकानी. रिॲक्शन मेकॅनिझम समजली का, यस ऑर नो. आणि ओके, रिॲक्शन मेकॅनिझम समजले, व्हेरी गुड. HCl चा रोल
एकदम सोपा आहे. HCl काय, ऍसिड. ऍसिड काय करतो, H प्लस आयन सोल्युशन मध्ये सोडतो. आणि H प्लस कशासाठी गरजेचं आहे, H प्लस इथं या ठिकाणी OH ला म्हणजे ऑक्सिजनला H जोडण्यासाठी आपल्याला हायड्रोजन लागतो ना, कुठे आहे, याने अटॅक केला, ठीक आहे, हा बॉन्ड ब्रेक झाला, इथं हायड्रोजन जोडणे एक, आणि दुसरं या ठिकाणी सुद्धा आपल्याला OH लागतो ना, हे ऍसिडिक कंडिशन कुठून येते, HCl मधनं, ठीक आहे. सोर्स ऑफ हायड्रोजन H प्लस, त्यासाठी HCl वापरलेला आहे. खूप जास्त लागत नाही, कॉन्सन्ट्रेटेड अमाऊंट मध्ये लागत नाही. HCl गॅस पास करतात. H प्लस आयनची गरज पडली तर सोल्युशन मध्ये त्याचा यूज होतो. अदरवाईज फक्त ऍसिडिक कंडिशन. आणि सेकंड स्टेज मध्ये मात्र फार मोठा रोल आहे, कारण OH हा गुड लिव्हिंग ग्रुप होऊच शकत नाही जोपर्यंत तो H प्लसला ऍक्सेप्ट करत नाही, ठीक आहे. आणि H प्लस तर ऍसिडिक मधून येणार. डाऊट क्लिअर ईशा? ओके, चल नेक्स्ट पुढे वळूयात. ओके, या रिॲक्शनचा प्रोडक्ट प्रेडिक्ट करता येईल का? जशी वरची रिॲक्शन आहे त्याच रिॲक्शनच्या बेसिसवर खालची रिॲक्शन आहे, पण मात्र रिएजंट वेगवेगळे आहेत. रिएजंट वेगवेगळे आहेत, ठीक आहे. ट्राय करा, मी थोडासा 1 मिनिट देतो तुम्हाला, ट्राय करा, आणि त्याच्यानंतर मी आन्सर सांगतोच, काही विषय नाही. येस येस येस, हा बरोबर आहे. आता मला कोणी हे मागितलं होतं, हा राजेश्वरीनं मागितलं होतं, आय थिंक, आहे ना, लिंक राजेश्वरीनंच मागितली होती, आहे ना? हो सर. ओके, मिळाली असेल, ठीक. मिळाली. RDX ची रिॲक्शन, येस माझ्या लक्षात आहे, चिंता करू नको, RDX ची रिॲक्शन घेतो. ओके, याचा प्रॉडक्ट पटकन सांगू देतो आता तुम्हाला. काय होणार आहे, तेच रिॲक्शन मेकॅनिझम. लोन पेअरचे अटॅक, कार्बोनिल ग्रुपवर हा बॉन्ड ब्रेक होऊन जाईल, ठीक आहे, OHचं फॉर्मेशन. त्याच्यानंतर पुन्हा ह्या पण OHचा अटॅक, आणि हा पण इथं जो OH बनतो ना तो बाहेर निघून जातो, ठीक आहे. फायनल प्रॉडक्ट कोणता बनणार आहे, इथिलीन ग्लायकॉल कीटन, ओके, प्लस H2O. सिंपल रिॲक्शन, काहीच वेगळं त्याच्यामध्ये हे नाहीये. वरची जर रिॲक्शन समजली असेल तर खालची रिॲक्शन समजायला काही वेळ लागत नाही. चल ठीक आहे, पुढे जाऊयात. ओके, हा रिॲक्शन किंवा ही रिॲक्शन सिक्वेन्स म्हणा किंवा ही रिॲक्शन फार इम्पॉर्टंट आहे. पहिल्यांदा मेकॅनिझम बघा मुलांना, आणि मग बाकीच्या गोष्टी आपण हे करू. प्रिन्सिपल आपलं तेच आहे, नायट्रोजन ऑक्सिजनला रिप्लेस करायचा प्रयत्न करतो, ऑक्सिजन नायट्रोजन, ठीक आहे. इथं तेच झालेलं आहे किंवा तेच होत आहे. नायट्रोजनवर लोन पेअर असतो, लोन पेअरने कार्बोनिलवर अटॅक केला, पाय बॉन्ड ब्रेक, ठीक आहे. सो हायड्रोजन पण शिफ्ट होऊन जाईल, सो इथं OH आणि NH. नायट्रोजनकडे पुन्हा लोन पेअर आला, पुन्हा याने डबल बॉन्डचं फॉर्मेशन, वॉटर मॉलिक्यूल बाहेर निघून जाईल, H2O वॉटर मॉलिक्यूल बाहेर. ही सिंपल रिॲक्शन आहे. या सगळ्या गोंधळामध्ये फक्त इथं हा जो झेड ग्रुप आहे ना, या झेड ग्रुपचा काहीच रोल नाही, बिलकुल रोल नाहीये, ठीक आहे. पण हा झेड ग्रुप जर वेगवेगळा आला तर वेगवेगळे प्रॉडक्ट बनतात, ठीक आहे. झेड ग्रुप जर वेगळा असेल तर वेगवेगळे प्रॉडक्ट बनतात. फक्त इथं झेड ग्रुप वेगळे दिलेले आहेत. आता बघा, झेड ग्रुप जर हायड्रोजन असेल तर हा काय बनेल, अमोनिया, कारण हा NH3 होईल ना, इट शुड बी आणि अमोनिया. मग फायनल प्रॉडक्ट काय बनणार आहे, इथं नायट्रोजन, आणि नायट्रोजन तर आहेच आहे, झेडचे इथं फक्त हायड्रोजन, याला म्हणायचं इमान, ठीक आहे.
हे फक्त झेड ग्रुप वेगळे म्हणजे झेड ग्रुपच्या ठिकाणी झेडच्या ठिकाणी आर असेल तर त्याला आपण अमाइन म्हणतो. NH2 जोडला ना, प्रायमरी अमाइन. ठीक आहे, नवीन चॅप्टर वेगळा चॅप्टर आहे आपल्याला प्रायमरी अमाइन. त्याच्यानंतर फायनल प्रोडक्ट मध्ये आपल्याला तिथंच फक्त आर ग्रुप मिळणार आहे, सबस्टिट्यूटेड इमाइन. याला आपण शिफ्ट बेस सुद्धा म्हणतो. एक सायंटिस्टचं नाव आहे पुन्हा एकदा, याचा एक यूज आहे तो आपण पुढच्या चॅप्टरमध्ये बघणार आहे, अमाइनच्या चॅप्टरमध्ये बघणार आहे. ओके, नेक्स्ट OH ग्रुप असेल तर याला आपण म्हणतो हायड्रॉक्सिल अमाइन. ठीक आहे, ऑक्झाईम देतो. सो मेन पॉईंट काय आहे की झेड ग्रुप चेंज होत जाईल. झेड ग्रुपचा मेन रोल इथं काहीच नाही रिॲक्शनमध्ये. रिॲक्शनमध्ये मेन रोल नायट्रोजनचा आहे. सो रिॲक्शन समजली का? काहीही वेगळं याच्यामध्ये नाहीये. रिॲक्शन समजली का? काही डाऊट असेल तर तुम्ही विचारू शकता. पूर्ण चार्ट आहे ना, हा NCERT मधला चार्ट आहे. हे काही वेगळं नवीन काहीच नाही याच्यामध्ये. हे NCERT आहे आणि झेड ग्रुप फक्त वेगळा चेंज केला. फायनलमध्ये तसाच झेड ग्रुप येतो, काही चेंज होत नाही. ओके, तुमचा जो ग्रुप आहे तोच येतो, याच्यामध्ये नवीन काहीच नाही. शिफ्ट बेस आणि शिफ्ट रिएजंट. ओके, नाही ते शिफ्ट बेस आणि शिफ्ट रिएजंट नाहीच आहे. शिफ्ट रिएजंट खूप मोठा असतो. हा शिफ्ट बेस वेगळा आणि शिफ्ट रिएजंट वेगळा, हे दोन्ही नसतात सेम. बरं, शिफ्ट रिएजंटचं सगळ्यात मेन काम एकतर रिॲक्शन मध्ये हे फाइंड आउट करणं, डाय बनतात की नाही बनत, किंवा अल्डिहाइड बनतात की नाही, अल्डिहाइड आहे की नाही, शिफ्ट टेस्ट पण होत असते. आणि मेन डायच्या प्रिपरेशनसाठी वापरतात शिफ्ट रिएजंट. हा शिफ्ट बेस आहे. ओके, तर ही झाली रिॲक्शनचं. आय होप इथपर्यंत कोणाला काही डाऊट नसावा. आणखी काय असेल तर विचारून घ्या. नाहीये, ठीक आहे, पुढे जाऊयात. ऑल रिएजंट आणि त्यांचे प्रॉडक्टचा चार्ट आहे का? रिएजंट आणि त्यांचे प्रॉडक्ट आणि ते पण सगळे असे ऑल रिएजंट आणि त्याच्या चार्टचं प्रॉडक्ट तर म्हणजे प्रॉडक्टचा चार्ट वगैरे तर नाही माझ्याकडं. पण हा, एक गोष्ट माझ्याकडे आहे, चॅप्टर वाईज रिॲक्शन्स, नेम रिॲक्शन्स, त्याचा चार्ट आहे माझ्याकडे. रिएजंटचा आणि याचा नाहीये चार्ट, बरं का. मेन मेन रिॲक्शन्स किंवा त्याचा ह्या सगळ्या गोष्टी आहेत माझ्याकडे. ओके, पण शोधावं लागतील, लगेच रेडीमेड नाही आहेत. 100% आहेत, फक्त शोधावं लागेल, त्याला वेळ लागतो. कम्प्युटर म्हणजे भूलभुलैया झालाय. बर मुलांना, 1 मिनिट बाकी आहे. मी सेशनला डिस्कनेक्ट करतोय, वापस जॉईन व्हा बरं सगळ्यांनी. मी डिस्कनेक्ट करतोय सध्या, वापस जॉईन करा सगळ्यांनी. ओके, ठीक आहे. बाकीची मुलं जॉईन होतात तोपर्यंत ईशाचा एक जो डाऊट होता ना, त्या डाऊटला मी आधी क्लिअर करून घेतो. हे रिडक्शन मध्ये जायच्या आधी, रिडक्शन वेगळा टॉपिक आहे ना,
टॉपिक म्हणजे काय त्याच्यापर्यंत तो RDSचा जो क्वेश्चन होता तो सॉल्व्ह करून घेतो. बर, क्वेश्चन मला एकदा हे कर, क्रॉस चेक कर. फॉर्माल्डिहाइड फर्स्ट रिॲक्ट विथ अमोनिया अँड देन HNO3, राईट? ठीक आहे, तर ही रिॲक्शन आहे RC डबल बॉन्ड O अँड H फर्स्ट रिॲक्ट विथ अमोनिया NH3. ठीक आहे, हे तर काहीच हे नाहीये. ओके, सगळ्यात पहिल्यांदा इश्यू किंवा सगळ्यात पहिल्यांदा काय होतं हे बघा. पहिल्यांदा ओके, हे 6 टाइम्स आहेत आणि NH3 4 टाइम्स वापरला जातो. हा रेशोमध्ये रिॲक्शन परफॉर्म होते. स्लो रिॲक्शन, हळूहळू रिॲक्शन परफॉर्म करावं लागतात आणि एक वेगळ्या टाईपचे स्ट्रक्चर बनतं. पण पहिल्यांदा होणार काय, जे मी तुम्हाला बिहेवियर सांगितलं त्याच बिहेवियर इथं. नायट्रोजन ट्रायज टू रिप्लेस ऑक्सिजन. नायट्रोजन ऑक्सिजनला रिप्लेस करायचा प्रयत्न करतो आणि बाय प्रोडक्ट काय मिळणार आहे, वॉटर बाय प्रोडक्ट मिळणार आहे, जो की स्टेबल आहे. आणि प्रॉडक्ट जर स्टेबल असेल तर रिॲक्शन 100% म्हणजे मोस्ट प्रेफरन्शियली रिॲक्शन परफॉर्म होते. ठीक आहे, ही केमिस्ट्रीचा तर बेसच आहे. सो नायट्रोजन इट विल अटॅक ऑन दिस कार्बन. ठीक आहे, सो पहिल्यांदा कंपाऊंड बनणार RC, इथं OH, H अँड देन NH2. ठीक आहे, नेक्स्ट पॉईंट मध्ये बरं, आता हे काय कंपल्शन थोडी नाही की ह्या नायट्रोजननीच अटॅक केला पाहिजे. दुसरा नायट्रोजन येऊ शकतो ना इथं, NH3, दुसरा नायट्रोजन आला, यांनी अटॅक केला. ठीक आहे, हा बाहेर निघून गेला. ओके, कंपाऊंड काय बनला, RCNH2 HNH2. पॉईंट लक्षात आला. पुन्हा हा तिसऱ्या मॉलिक्यूलवर, म्हणजे असं 6 मॉलिक्युल्स आहेत ना इथं. ठीक आहे, R फॉर्माल्डिहाइड वेगळा आहे आता, हा डबल बॉन्ड OH हा याच्यावर अटॅक करेल, याला बाहेर काढेल. ठीक आहे, OHचं फॉर्मेशन करेल. मग हे वेगळ्या मॉलिक्यूल बरोबर रिॲक्ट होऊ शकतो, हा 3 वेगळ्या मॉलिक्यूल बरोबर रिॲक्शन होऊ शकतो. नायट्रोजनची व्हॅलन्सी 3 आहे. नायट्रोजन प्रत्येक वेळेला 3 वेगळ्या अल्डिहाइड बरोबर रिॲक्शन परफॉर्म करू शकतो किंवा कनेक्ट होऊ शकतो. हा पॉईंट लक्षात आला का? ठीक आहे, आणि हेच सगळ्यात मोठं कॉम्प्लिकेशन इथं. ओके, सो जो प्रॉडक्ट बनतो आता याच्यामध्ये, हे तर मी तुम्हाला सांगितलं. ठीक आहे, आता जो प्रॅक्टिकली प्रॉडक्ट बनतो तो कसा बनतो ते पहिल्यांदा समजून घ्यायचा प्रयत्न करा. नायट्रोजन एक पर्टिक्युलर त्याला हे आहे, शेप आहे मॉलिक्यूलला. जेवढं शक्य होईल तेवढं मी ट्राय करतो बरं का तुम्हाला सांगण्याचा किंवा दाखवण्याचा. ओके, CH2 नायट्रोजन, पहिल्यांदा स्केलेटन काढून घेतो. इथं CH2 नायट्रोजन हा एक. नेक्स्ट मध्ये नायट्रोजन आहे, इथं CH2, इकडे CH2 2N आणि इकडे CH2N. ओके, नीट बघा का नायट्रोजन किती, 1 2 3 4, 4 नायट्रोजन आणि कार्बन किती आहेत, 1 2 3 4 5 6. कार्बन मोजून घ्या, नायट्रोजन मोजून घ्या. कार्बन कुठून आले, हे फॉर्माल्डिहाइड होता ना, हा H होता इथं, फॉर्माल्डिहाइड होता ना, हे कार्बन इथून आले. ठीक आहे, नायट्रोजन कुठून आले, अमोनियामधून नायट्रोजन आले. हा एक इंटरमिडिएट मॉलिक्यूल बनतो. ओके, आणि हा ब्रिज्ड कंपाऊंड आहे. ओके, याचं युरोट्रोपियम नाव आहे जनरली. एवढं कॉम्प्लिकेटेड गोष्टी लक्षात ठेवायची तशी काही गरज नाहीये. ओके, नो इश्यू. नेक्स्ट पॉईंट, ह्या स्टेजला पुढची रिॲक्शन काय होते, ही सिलेबस मधली रिॲक्शन नाही. ही रिॲक्शन MSCच्या मुलांना फॉरेन्सिक केमिस्ट्रीमध्ये शिकवली जाते. ठीक आहे, RDS कसं बनतात, काय बनतात, काय रेशो असतात, तिथं शिकवली जाते. ओके, नेक्स्ट HNO3. बरं, HNO3 म्हणजे काय असतो, HNO3 म्हणजे HONO2, HONO2, HO निगेटिव्ह, NO2 पॉझिटिव्ह. याच्यावर जे नायट्रोजनचे लोन पेअर असतात ना, हे लोन पेअर इट विल अटॅक ऑन नायट्रोजन. ओके, याच्यावर अटॅक करतात, एका ग्रुपला बाहेर फेकतात. सो हे तिन्ही नायट्रोजन काय करतात, साईडचे नायट्रोजन NO2 ला कनेक्ट करतात आणि ह्या ग्रुपला तोडून टाकतात. तिन्ही नायट्रोजन, हा जो सेंट्रलचा आहे ना, याला तोडून टाकतात. ठीक आहे, हा पार्ट बाहेर निघून गेला, जो आतमध्ये मी गोल केलाय तो बाहेर निघून गेला. आणि सगळ्या नायट्रोजननी तिसरा बॉन्ड कोणाबरोबर बनवला, नायट्रोजन बरोबर बनवला, NO2 बरोबर बनवला. सो कंपाऊंड काय बनेल बघा, CH2N, CH2N, अगेन N, CH2N. ठीक आहे, नायट्रोजननी मध्ये आता इथं होते ना बॉन्ड 1 2 3, तो तोडले आणि काय बनवला, NO2 बरोबर बॉन्ड, NO2, इकडे NO2, इकडे पण नायट्रोजनचा NO2. आणि हे जे तुम्हाला ब्लॅक कलर मध्ये स्ट्रक्चर दिसतंय, इट्स अ स्ट्रक्चर ऑफ
RDX. ओके, कन्सेप्ट क्लिअर, रिॲक्शन समजली. काही मुलांच्या डोक्यावरनं गेली असेल तर एक पॉईंट लक्षात राहू द्या, हे एवढं डिटेलमध्ये किंवा एवढं बाकीच्या याच्यामध्ये शिरायची गरज नाहीये. आपल्याला फार बेसिक रिॲक्शन, तुम्ही पोरांना आताशी 12वीला आहे, तुम्ही एवढं हे याच्यामध्ये नाही जायची गरज. पेपरमध्ये आलती नाही का? बरं आली असेल, मला फक्त ओके ऐकलं, मी मान्य केलं, मला फक्त पेपरचं इयर सांगितलं तर बरं होईल. मी क्रॉस चेक करेल एकदा, आणि ही रिॲक्शन पण मी मग बघेल पुस्तकामध्ये कुठे येते. ठीक आहे, मला फक्त क्वेश्चनचं इयर जेव्हा समजेल तेव्हा उद्या सांगितलं तरी चालेल, आणि कोणत्या पेपरला, म्हणजे नीटला आली असेल तर ही, आणि कोणत्या आली नाही ठीक आहे. ओके, याला मी आता क्लिअर करतो. ठीक आहे, जाऊ दे. नेक्स्ट, रिडक्शन. रिडक्शन कशाला म्हणायचं? रिडक्शन इज अपोजिट टू ऑक्सिडेशन. एवढं तर सोपा विषय आपल्याला माहितीच आहे. बरं, रिडक्शन होतं म्हणजे काय होतं? ऍडिशन ऑफ हायड्रोजन होतो, किंवा रिमूव्हल ऑफ ऑक्सिजन होतं, किंवा रिमूव्हल ऑफ इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट. ही थर्ड कंडिशन मी टाकलेली बरं का. इलेक्ट्रोनिगेटिव्ह इलेमेंटला बाहेर काढणं म्हणजे सुद्धा रिडक्शन. एक्झाम्पल, क्लोरीनला बाहेर काढणं, हायड्रोजनचे ऍडिशन करणं म्हणजे रिडक्शन. क्लोरीनला बाहेर काढणं, इलेक्ट्रोनिगेटिव्ह स्पेसिसला बाहेर काढणं, रिडक्शन. ठीक आहे, सो त्याच्याऐवजी इलेक्ट्रोपॉझिटिव्ह एलिमेंट ग्रुपमध्ये येतो. ओके, पहिलं कंपाऊंड बघा, ZnHg अमॅल्गम. ओके, ZnHg ची पेस्ट असते. ओके, इन प्रेझेन्स ऑफ HCl मध्ये किंवा वॉटर HCl मध्ये ही अमॅल्गमची पेस्ट बनवतात, झिंक अमॅल्गम. आणि हे काय करतं? ऑब्व्हियसली रिडक्शन. तुम्ही जर हे बघितलं, Zn ट्रान्झिशन एलिमेंट आहे, सरफेसवर मॉलिक्युल्सला ऍब्सॉर्ब केलं जातं. ठीक आहे, ह्या मॉलिक्युलला सरफेसवर घेतलं जातं, आणि HCl ची ऍडिशन याच्यामध्ये होते. HCl म्हणण्यापेक्षा हायड्रोजनची ऍडिशन याच्यामध्ये होते. एकदम सिंपलचा पॉईंट आहे. रिड्युसिंग एजंट आहे हा ZnHg, झिंक अमॅल्गम. इट्स अ रिड्युसिंग एजंट. ठीक आहे, आणि सरफेसवर रिॲक्शन परफॉर्म होते. ओके, पहिलं ऍडिशन. आता ही रिॲक्शन, याला आपण रिडक्शन रिॲक्शन का म्हणतो? कारण इथून ऑक्सिजन पण बाहेर निघालाय, रिमूव्हल ऑफ ऑक्सिजन, आणि दुसरं ऍडिशन ऑफ हायड्रोजन पण झालेलं आहे. इथं हायड्रोजन आले ऑक्सिजनच्या जागी, म्हणून ही रिडक्शन रिॲक्शन आहे. ऍज पर डेफिनेशन सुद्धा हे होत आहे. आणि ह्या रिॲक्शनला नाव आहे क्लेमन्सन रिडक्शन. इट्स अ क्लेमन्सन रिडक्शन. ओके, चल आता याचं मेकॅनिझम सांगायचं झालं, कारण मी दरवेळेला तुम्हाला हेच सांगतो की Zn कॅटलिस्ट असतो, असं असतं तसं असतं, म्हणून मेकॅनिझम कधी सांगत नाही. एका रिॲक्शनचं मेकॅनिझम आणलेलं आहे, बघून घ्या. मेकॅनिझम दोन पद्धतीने एक्सप्लेन केलं जातं. ही सरफेस केमिस्ट्रीच्या हिशोबाने मेकॅनिझम एक्सप्लेन केलेलं आहे, आणि हे जे लॅब केमिस्ट्री आपण न्यूक्लिओफाईल, इलेक्ट्रोफाईलचा अटॅक होणं, ह्या बाकीच्या गोष्टी, त्याच्यामुळे मेकॅनिझम एक्सप्लेन केलेलं आहे. ठीक आहे, जे सोपं वाटेल ते समजून घेऊ शकता, काही इश्यू नाही. माझ्या हिशोबाने कॅटलिस्टचं मेकॅनिझम सोपं आहे, फार कमी ठिकाणी दाखवतं, ते वर्क होतं. ओके, Zn डी ब्लॉकचे एलिमेंट्स असतात. ठीक आहे, त्यांची टेंडन्सी असते डी ऑर्बिटल एम्प्टी असल्यामुळे ते इलेक्ट्रॉन आपल्याकडे अट्रॅक्ट करून घेतात. ठीक आहे, जनरली मेटल्स इलेक्ट्रॉन अट्रॅक्ट करत नाहीत, पण डी ब्लॉकचे ट्रान्झिशन एलिमेंट करतात, कॉम्प्लेक्स फॉर्मेशन करतात. ते झिंक काय करतं, Zn काय करतं, डबल बॉन्डचे जे डबल बॉन्ड आहे ना, ते इलेक्ट्रॉन्स आपल्याकडे अट्रॅक्ट करून घेतात, म्हणजे आपल्या डी ऑर्बिटलमध्ये त्याला ठेवतात, तात्पुरते ठेवतात, तो काही बॉन्ड नाहीये. ओके, त्याच्यामुळे काय होतं, एक इथं रिॲक्टिव्ह स्पेसिस बनते. ओके, अँड देन ZnO रिॲक्शन करतात, आणि इथे एक डबल बॉन्डचं फॉर्मेशन, ऑक्सिजन बाहेर काढला जातो हा. ओके, हा ऑक्सिजन बाहेर काढला जातो, ZnO बाहेर निघून जातो, आणि त्याच्याऐवजी दुसरा झिंक याच्याबरोबर डबल बॉन्ड फॉर्मेशन करतो. नेक्स्ट, सोल्युशन मधला आता H+ येतो, पहिल्यांदा ऍडिशन. ठीक आहे, पॉझिटिव्हच्या झिंकवर, देन पुन्हा एकदा हायड्रोजन येऊन दुसरा पण इथं हायड्रोजन कनेक्ट होऊन जातो, आणि Zn वर 2 पॉझिटिव्ह चार्ज येतात. पॉईंट लक्षात आला हा? ही कशावर पॉईंट रिॲक्शन झाली आहे? ही सरफेसवर रिॲक्शन झाली, तर सरफेस केमिस्ट्रीचा मेकॅनिझम वापरली. हा एक एक्सप्लेनेशन आहे. ठीक आहे, दोन्ही मेकॅनिझम व्हॅलिड आहेत. ओके, दोन्ही मेकॅनिझमला आपापला बेस आहे. कम्पॅरेटिव्हली मला ही रिॲक्शन थोडीशी सोपी वाटते. बरं, तुम्ही दुसऱ्या पद्धतीने गेलात तरी तुम्हाला सांगतो. बरं, याच्यामध्ये मेन चेंज काहीच नाही. इथं Zn आहे ना, एलिमेंटल स्टेजमध्ये ऑक्सिडेशन स्टेट 0, आणि इथं जो Zn बनतोय फायनली, हा Zn 2+ बनतोय, ऑक्सिडेशन स्टेट 2+ आहे.
झिरोची 2 प्लस झाली म्हणजे झेडएनचं काय झालंय, ऑक्सिडेशन झालेलं आहे. झेडएनचं ऑक्सिडेशन किंवा झेडएन इलेक्ट्रॉन दिलेत, हा पॉईंट विसरू नका. याच्यामध्ये सुद्धा तेच झालेलं आहे. याच्यामध्ये झेडएन तुम्हाला इथं दिसतोय का, हा झेडएन, ठीक आहे. ऑक्सिडेशन स्टेट काय इथं 0, आणि इथं जो ZnCl बनतो विथ पॉझिटिव्ह चार्ज, इथं ऑक्सिडेशन स्टेट +2. म्हणजे जसं वरती झालंय तसंच इथं सुद्धा झालेलं आहे. ओके, फक्त रिॲक्शन फार फिरवून 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 याचा अटॅक त्याच्यावर, त्याचा अटॅक याच्यावर, एवढा सगळा कार्यक्रम केलेला आहे. सो जास्त बिलकुल डोकं खायची गरज नाही एवढ्या पूर्ण मेकॅनिझम मध्ये. क्लेमन्सन रिडक्शन सिंपल ऍडिशन ऑफ हायड्रोजन होऊन जातं, ऑक्सिजन बाहेर निघतो, मग तो अल्डिहाइड असो किंवा केटोन असो. सिंपलशी रिॲक्शन. ओके, कोणाला काही डाऊट असेल तर तुम्ही विचारू शकता, किंवा एखाद्याला पाहिजे असेल ही रिॲक्शन पूर्ण एक्सप्लेन करणं तर आय एम रेडी टू एक्सप्लेन, पण मला त्याची गरज वाटत नाही म्हणून. काही डाऊट नाहीये? ओके. मेकॅनिझमवर क्वेश्चन येतात का? क्लेमन्सन रिडक्शनच्या मेकॅनिझमवर जनरली क्वेश्चन्स येत नाहीत. मेकॅनिझमवर क्वेश्चन्स कोणत्या टाईपचे येतात, तर आपण ए गिव्स बी, बी गिव्स सी, सी गिव्स डी, अशा टाईपमधले रिॲक्शन्स येतात ना. त्याच्यामध्ये क्लेमन्सन रिडक्शन एक पार्ट असतो फक्त, आणि त्याचा इंटरमिडिएट वगैरे असं नाही विचारलं जात, हे नाही जनरल नाही. आणि विचारलं जरी आणि तुम्ही याच्या हिशोबाने जरी आन्सर केलं ना, इट इज दिस वन इज ऑल्सो अ व्हॅलिड रिॲक्शन मेकॅनिझम. तुम्हाला दोन्हीपैकी एक माहिती असतं तरी मोर दॅन सफिशियंट, ठीक आहे. आणि सोपं माहिती करून घ्यायचं. ओके, एक तर क्लेमन्सन रिडक्शनवर मेकॅनिझमवर क्वेश्चन येत नाही, ठीक आहे. आला तर काय येतं, झेडएनचे ऑक्सिडेशन स्टेट किंवा झेडएनचं काय होतं, ऑक्सिडेशन का रिडक्शन, अशा टाईपचे क्वेश्चन येतात. क्लेमन्सन रिडक्शन मध्ये झेडएनचं काय होतं, ऑक्सिडेशन और रिडक्शन, तर ऑब्व्हियसली ऑक्सिडेशन, ऑक्सिडेशन स्टेट 0 to +2 मध्ये कन्वर्ट होते. मग ती इथे पण होते आणि या मेकॅनिझम मध्ये पण होते, ठीक आहे. इंटरमिडिएट विचारतात ना, यस, कधी कधी इंटरमिडिएट विचारतात आणि आपण हा इंटरमिडिएट सांगू शकतो, हा किंवा हा इंटरमिडिएट सांगू शकतो. बर, तुम्हाला वाटत असेल की हा इंटरमिडिएट आणि हा इंटरमिडिएट आम्हाला सापडणार नाही, समजणार नाही, काहीच विषय नाही तसा. इथं तुम्हाला लक्षात येतंय का, इथं डबल बॉन्ड आहे झिंकचा, इथं पण हा डबल बॉन्डच आहे, हा सिंगल बॉन्ड आणि हा निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह चार्ज म्हणजे डबल बॉन्डच आहे हा. इथं पहिल्यांदा सिंगल बॉन्ड बनवला ना, इथं पहिल्यांदा सिंगल बॉन्ड बनवला, ठीक आहे. चिंता करू नका पोरांनो, हे बघा मी कोणता पॉईंट सोडणार नाही, फक्त माझा प्रयत्न हा आहे की उगाच फालतूचं तुमच्या डोक्यामागं टेन्शन देण्यापेक्षा जे सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे त्या गोष्टीवर हे करता येईल. इंटरमिडिएट रिमेंबर कसे करायचे, नाही इंटरमिडिएट रिमेंबर करायचंच नाही, मेकॅनिझम रिमेंबर करायचे. ओके, मेकॅनिझम. आणि काही रिॲक्शन्स मध्ये काही इंटरमिडिएट बनतात ना, ते मात्र जास्त महत्वाचे असतात. आयडोफॉर्म टेस्ट, क्लोरोफॉर्म टेस्ट, काही ठिकाणी कार्बिन बनतात, ते तेवढेच फक्त इम्पॉर्टंट गोष्टी लक्षात ठेवायच्या, सगळ्या गोष्टी नाही लक्षात ठेवू शकत. आणि एकदम सोपं सांगतो तुम्हाला याच्यामध्ये, नेम रिॲक्शन एकाच पेजेसवर काढा, वेगळे काढा, किंवा ऑर्गॅनिक रिॲक्शन मध्ये ह्या चॅप्टरमध्ये आहेच काय, ह्या सगळ्या चॅप्टरमध्ये मेकॅनिझम मेन आहेत, रिॲक्शन्स मेन आहेत. एका पेजवर तुम्ही रिॲक्शन्स वेगळे काढू शकता, काहीच इश्यू नाहीये, ठीक आहे. माझे पूर्ण ऑर्गॅनिक केमिस्ट्री संपू द्या पाहिजे, तुम्ही तुम्हाला तसं तोपर्यंत मी शोधून ठेवतो, तर एक ही देऊन टाकतो तुम्हाला, पूर्ण चॅप्टर वाईज माझ्याकडे केलेलं आहेच आहे, माझं स्वतःचं पण केलेलं आहे, तुम्हाला देऊन टाकेल, काय इश्यू त्याच्यामध्ये, ठीक आहे. चल नेक्स्ट वन, ऑर्गॅनिक रिॲक्शन्स मध्ये थिंकिंग प्रोसेस डेव्हलप करायला लागते, ठीक आहे. थिंकिंग प्रोसेस सगळ्यात जास्त महत्वाची. ओके, सो नेक्स्ट लास्ट रिॲक्शन घेतोय बघा. आता काही नवीन इथं नाहीच आहे, पुन्हा एकदा बघा. सी डबल बॉन्ड ओ, इथं डेल्टा निगेटिव्ह, डेल्टा पॉझिटिव्ह, कार्बनवर नायट्रोजनवर लोन पेअर विल अटॅक ऑन, नायट्रोजन विल अटॅक ऑन दिस कार्बन. आपल्याला माहिती आहे ऑक्सिजनला रिप्लेस करायचं काम करतो तो. सो ऑक्सिजन बाहेर निघून गेला, वॉटरचं फॉर्मेशन, 2 हायड्रोजन 1 ऑक्सिजन, वॉटरचं फॉर्मेशन,
आणि ऑक्सिजनच्या ठिकाणी नायट्रोजन लागेल. सिम्पलचा पॉईंट. ठीक आहे. नेक्स्ट पॉईंट, बेसिक कंडिशनमध्ये इथिलीन ग्लायकॉलच्या प्रेझेन्समध्ये हिटिंग केलं आणि सगळ्यात पहिल्यांदा हिटिंग केलं का एक रूल लक्षात ठेवायचा, तुम्ही कधीही हिटिंग केलं का त्याचा जो प्रॉडक्ट निघतो ना, इट शुड बी अ स्टेबल प्रॉडक्ट असला पाहिजे. तुम्ही कोणत्याही रिॲक्शन मधनं ऑर्गॅनिक असो इनऑर्गॅनिक असो स्टेबल प्रॉडक्टच बाहेर काढायचा. ठीक आहे. CaCO3 तुम्हाला आठवतं, CaCO3 हिट केला काय बनतो, CO2 बाहेर निघतो प्लस CaO. ओके. दुसरं RC डबल बॉन्ड OH याला हिट केलं काय बनतं, आठवतो कोणाला, CO2 बाहेर निघतो, RH प्लस CO2. सो जेव्हा जेव्हा तुम्ही हिटिंग करणार तेव्हा तेव्हा स्टेबल गॅसेस पहिल्यांदा बाहेर निघतात. स्टेबल कंपाऊंड नेचरमध्ये जे स्टेबल कंपाऊंड आहेत कोणकोणते आहेत, फार थोडे आहेत. एक वॉटर आहे, एक CO2 आहे, एक N2 आहे, O2 आहे. हे कॉमन कंपाऊंड्स आहेत, हे जनरली बाहेर काढायचा प्रयत्न करायचा. ठीक आहे. इनऑर्गॅनिकचे काही मेकॅनिझम्स काही रूल्स आहेत त्या हिशोबाने. ओके. सो याला इथं हिट केलं, N2 मॉलिक्युल्स बाहेर निघून जाईल. N2 आपल्याला माहिती आहे खूप जास्त स्टेबल आहे, गॅसेस स्टेटमध्ये पटकन निघून जाईल आणि त्याची जागा कोण घेईल, 2 बॉन्डची जागा इकडचे हायड्रोजन घेऊन टाकतील. वुल्फ किर्चनर रिडक्शन रिॲक्शन. का बरं, ॲडिशन ऑफ हायड्रोजन झालं, रिमूव्हल ऑफ ऑक्सिजन ॲडिशन ऑफ हायड्रोजन, म्हणून याला वुल्फ किर्चनर रिडक्शन रिॲक्शन म्हणायचं. नेम रिॲक्शन आहे. ओके. सोपं आहे, फार अवघड असं वाटत नाही. बरं, रिॲक्शनचं मेकॅनिझम बघा. सगळ्यात पहिल्यांदा लोन पेअरचा अटॅक इथं जसं तुम्हाला दिसतोय आणि ऑक्सिजनला पूर्ण बाहेर काढला, डबल बॉन्ड नायट्रोजन. ठीक आहे. आता नेक्स्ट पॉईंट, बेस आहे. बेस काय करतो, हायड्रोजनला बाहेर काढतो. NH2 आहे ना हा दुसरा, त्याचा हायड्रोजन बाहेर काढला. ठीक आहे. इथं येईल बनेल निगेटिव्ह चार्ज. निगेटिव्ह चार्जचा प्रयत्न केला जातो डबल बॉन्ड फॉर्मेशन. डबल बॉन्ड झालं, नायट्रोजनचे 3 बॉन्ड, एक बॉन्ड इकडे शिफ्ट होतो. ओके. इथं दिसतोय निगेटिव्ह चार्ज, थोडंसं व्यवस्थित दाखवायचा प्रयत्न करतो. इथं दिसतोय निगेटिव्ह चार्ज तुम्हाला, हा निगेटिव्ह चार्ज. ओके. एक मिनिट. हा इथे निगेटिव्ह चार्ज. नेक्स्ट पुढच्या याच्यामध्ये काय झालं, पुन्हा एकदा बेस आता वॉटरमधनं हायड्रोजन घेतला आणि इथं हायड्रोजन कनेक्ट झाला. इथं तुम्हाला दिसतोय हायड्रोजन कनेक्ट झाला. पुन्हा एकदा दुसरा बेस, दुसऱ्या बेसने दुसरा हायड्रोजन घेतला. पुन्हा एकदा निगेटिव्ह चार्ज शिफ्ट झाला का डबल बॉन्डचं कन्वर्जन ट्रिपल बॉन्डमध्ये. नायट्रोजन स्टेबल कंपाऊंड N2 बाहेर निघून जाईल. ठीक आहे. निगेटिव्ह चार्ज कार्बनवर शिफ्ट झाला. ओके. पुन्हा एकदा वॉटरमधनं काय करणार आहे, हायड्रोजन शिफ्ट होणार आहे. सिंपल रिएक्शन. ओके. बेसचं कामच काय, बेसचं कामच हे की हायड्रोजनला बाहेर काढणे. बेसचं कामच आहे हायड्रोजनला बाहेर काढणे. ठीक आहे. चल, रिॲक्शन विथ मेकॅनिझम समजलं का, यस और नो? पटापट मेसेज टाका, पटापट मेसेज टाका. रिॲक्शन विथ मेकॅनिझम. आणि कोणाला अजून काहीही डाऊट असेल तर तुम्ही विचारू शकता. हे रिॲक्शन विथ मेकॅनिझम समजलं का, यस नो पटापट टाकून दे बरं. आणि काही कोणाला क्वेश्चन असले तर विचारू शकता बरं का. फायनल कॉल आहे माझा, जर कोणाचं काही डाऊट नसेल तर मी आता मग इथे आज पुरतं थांबणार. ओके. ठीक आहे. कोणाचं काही डाऊट नाहीये. ठीक आहे, आपण इथे थांबूयात. मी सेशन 2 मिनिटं चालू ठेवतोय. रिझन फक्त एवढं, अच्छा तुम्हाला चॅट बॉक्स मध्ये ते दिसत नाही का, लिंक तुम्ही कॉपी केली ना मुलांना, का द्यायची आहे पुन्हा? कॉपी केली ना, कोणाला गरज नाहीये ना? कोणी मागत नाहीये म्हणजे गरज नाहीये. हा, कॉपी केलेली दिसते तुम्ही. ठीक आहे. ऍडमिट कार्ड डाउनलोड करून घ्या. नीट 2दा होण्याचे हे तर फायनल झालेलं आहे, बाकीचे तुम्हाला तर डिटेल्स मिळतच राहतील. ठीक आहे. आज थांबूयात, उद्या मग पुन्हा सेम टाइमला कंटिन्यू करू आपण पुढच्या रिॲक्शन्स. ओके. चल, बाय एव्हरीवन.